षटकामध्ये 3 विकेट आणि धावसंख्या देखील चांगली हे केलंय. तर रोहन, तुम्हाला पहिली लाजरा चेहरा, बेस्ट ऑफ लक पुढील मॅचसाठी. आणि आता चालू असणारा सामना जितेश 11 विरुद्ध श्री गणेश. चला ऐकूया संतनगरचा बुलंद आवाज. संतनगरचा कुणाला जाते, यांची उपमा दिले नक्कीच लल्ला यांनी. सामन्याला सुरुवात होत आहे. सामना येतो जितेश 11 वर्सेस गणेश नगर. स्ट्राईकला ते जितेश, नॉट स्ट्राईकला ते स्वराज, गोलंदाज ते शुभम. पहिला चेंडू आणि झेल बाद होत होता, परंतु झेल धरतीला दान होतोय. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जितेश यांच्या फलंदाजीमधून. लेफ्टी राईट कॉम्बिनेशन अतिशय चांगलं सक्सेसफुली कॉम्बिनेशन असतं. बघूया आता कशा रीतीने फलंदाजी करतो स्वराज. याच ग्राउंडवरती सराव करत असतो. सरावाचा कितपत त्याला प्रभाव पडतो आपल्या फलंदाजीवर पाहूया. अतिशय खराब अशी फलंदाजी स्वराज यांच्याकडून. नामबड्यावर लक्षण खोटे अशा प्रकारचे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी स्वराज. स्वराजाची जागा भरून देण्यासाठी येतोय तो. थँक्यू डीजे. स्वराजांची जागा सांभाळायला येतोय तो हेमंत. खराब अशी गोलंदाजी. नो चेंडू, अतिरिक्त चेंडू, नो +1. स्ट्राईकला आले ते स्वतः कर्णधार, संघ मालक. बघा कशा रीतीने फलंदाजी करतात. खूप मोठी जिम्मेदारी संघाची. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका. तीन चेंडू, धावसंख्या झाली ती 4. सामना करते हेमंत. चक्केमारीमध्ये अतिशय चांगली अशी फलंदाजी करतो हा. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर काय लँड होत नाहीये. हेमंत यांचा डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू 4 धावा. आणि आपल्या शरीराला फटका. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक भिंत अशी स्वतःच्या टी शर्ट, स्वतःच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट भेटले. कामाला ती टी शर्ट भेटले. जागतं जाणतं उदाहरण पेश करतोय आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण. 4 चेंडू, धावसंख्या झाली ती 5. शेवट चेंडू सामना केला हेमंत. वैभव, वैभव कुठे असतील त्यांनी इथे यायचं. वैभव आताचा डिसिजन आहे नोट आउट. फलंदाज सेफ आहे. आताचा काय डॉट आहे की 1 रन आहे. डॉट. ओके. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्याची जितेश लोण संघाची 4. गोलंदाज ते निशांत. सामना घेते जितेश. पहिला चेंडू हलक्या हाताने टोळाला फटका. लेगच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. लेगच्या दिशेला टोळाला फटका. चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी, परंतु अपील फेटाळून टाकतायत पंच. 2 चेंडू, धावसंख्या झाली ती 6.
बोपू यांचं आगमन होतंय. खूप मेहनत केले ग्राउंड साठी दिवस रात्र. आणि अतिशय चांगलं जसे रक्षण आणि जितेश स्वतः कर्णधार तंबूच्या दिशेला परत अतिशय खराब असं दोघांमधलं कॉलिंग. थँक्यू. जितेश यांची जागा सांभाळत होतं करण. अतिशय खराब अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. जितेश इलेव्हनचे फलंदाज स्ट्राईकला हेमंत. हलक्या हाताने टोलाला फटका ऑफच्या शिला डिक्लेअर झोन मध्ये. एकनी धावसंख्येत बरोबर होती. धावसंख्येत जाऊन जितेश इलेव्हन संघाची 7. ऑफच्या शिला टोलाला फटका अतिशय चांगला क्षेत्ररक्षण विकी मार्फत. शेवटचा चेंडू 1-2 सामना करेल ते करण. धावसंख्या झाली ती 8. ऑफच्या टोळ्याला फटकार. पुन्हा एकदा रनआउटची संधी. पुन्हा रिव्ह्यू रेफर केला आहे. आणि अंतर्गतचा गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. जितेश इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती 8. 2 षटक संपल्यानंतर फलंदाज येतो तर पिंट्या. गोलंदाज सिद्धांत. लेक्चर टोला फटका आल्या मोठा फटका मारण्याचा पवित्रा थांबून आले होते परंतु पवित्रा काही सक्सेसफुली होत नाहीये. स्ट्राईकला हेमंत. तोंडामध्ये गुटखा असल्यामुळे पेनल्टीला सामोरं जायला लागतंय. जितेश इलेव्हन संघाला 2 धावांच्या अतिशय स्ट्रिक्ट रूल्स आहेत. इथे रूल्स फॉलो नाही केले का तुम्हाला पेनल्टीची सामोरं जावं लागेल. रनआउटची संधी परंतु अशी खराब असा थ्रो. बॅकअप चांगला आणि नॉट आउट. सगळ्यांनी मित्रांनो एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे. द डार्क किचन प्रीमियर लीग. कोणत्याही प्रकारचा उल्लंघन घालू नका. याचा प्रयत्नही सुद्धा करू नका. जर का कमिटीला आढळल्यास तुमच्या संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. खराब चेंडू. वाईट चेंडू. मिस्टर यशराजचं स्वागत होत आहे. पंचांना वामक करण्याची संधी मिळते. एकनी धावसंख्येत भर होते. ती धावसंख्या जाऊन पोचते ती 10. लेगच्या शेरटोला फटका. चेंडू सीमा रेषे पार. 4 धावांसाठी अतिशय खराबाची क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 3. चेंडू 14 धावा. हेमंत यांच्या फलंदाजी मधून एक चांगला मोठा प्रहार होतोय 4 धावांसाठी. शेवटचे 3 चेंडू सामना गेले ते हेमंत. आणि आता आगमन होत आहे ते मनीष मोरे. मोरे स्ट्राईकला ते पिंट्या. हलक्या हाताने टोला फटका. डिक्लेअर झोन मध्ये लेगच्या दिशेला 16. यानंतर होणारा सामना ओमसाई मनवेलपाडा विरुद्ध रिहान इलेव्हन डोंगरपाडा.
दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉल जवळ संपर्क साधायचा आहे. याच्या पुढचा होणारा सामना टॉस करून घेण्यात येणार आहे. शेवटचा चेंडू डॉट चेंडू. 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली जितेश शिलवाने संघाची 16. गोलंदाज ते जीतू. सामना करेल ते हेमंत. तीन षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 16 जितेश शिलवाने संघाची. स्ट्राईकला ते हेमंत. अतिशय चांगल्याचं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि गडी बाद. पिंट्याची जागा भरून येतोय ऋषी. एक लेफ्ट हँड बॅट्समन हार्ड हिटर परंतु खूप लेट आलाय. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. डॉट चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी जीतू. पुन्हा टॅपच्या साने मारलेला फटका लेगच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. गणेश नगरचे आधार स्तंभ जीतू दादा. गोलंदाजी मार्कवर. चार चेंडू धावसंख्या झाली 18. सामना केली हेमंत. पुन्हा हलक्या त्याने फटका डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा चेंडू 1 टू गो. सामना केली हेमंत. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न काही यशस्वी होत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती जितेश शिलाने संघाची धावसंख्या झाली ती 20. त्याच्यातून 2 मायनस केल्या त्या 18 धावा होतात आणि त्यांना जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान. डोंगरपडा एक आपला कर्नर वाढवायचा प्लीज. संग्राम. नक्कीच डोंगरवाडा संघाचा कर्णधार आणि आमचे जवळचे मित्र उत्तम. आणि मनीष दादा यायचं तुमच्या हस्ते टॉस म्हणून घ्यायचं. आणि मनलपडा संघ विरुद्ध डोंगरवाडा. जितेश शिलवणे संघाला गणेश नगर या संघाला 19 धावांचं आव्हान आहे. बघूया कशा रीतीने ते पार करतात. टॉस विन जर आहे मनलपडा संघ. तर मनलपडा संघ थांबायचं. मनलपडा संघ मागचा मॅच तुम्ही थोडा बॅकफुटवर गेला तर आता काय रणनीती असेल तुमची. वीसच्या आतमध्ये आणि नवीन काय बदल. तुमच्या टीमचा जो ओपनर बॅट्समन आहे सूरज, आय थिंक सूरज नाव, तो आहे त्याच्यामुळे काय कमीपणा वाटते का. ठीक आहे थँक्यू. आणि डोंगरपाडा तुम्ही देखील पहिले मॅच हरलाय. बॅकफुटर आहे संघ तुमचा. तर आता तुमची रणनीती काय असेल. आणि नक्कीच आपला आकाश घरात तो कमी असल्यामुळे फलंदाजीमध्ये थोडा दबाव आहेच. आणि तर आयोजनाबद्दल काय सांगशील. थँक्यू. हे होते डोंगरपाडा संघाचे कर्णधार. होळ्या मॅच कडे. थँक्यू सीओ. चांगलं समालोचन करतायत. एक चेंडू धावसंख्या झाली आहे ती 2. रिव्हर्सचा फटका अतिशय खराब फटका मारला आणि गडी बाद झाला.
धावसंख्या झाले ती 4, चेंडू झाले ते 2. गणेशनगर संघाचे 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज हेमंत पेनल्टीला सामोरे झाले. सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतात दोन्ही जीतू. नॉस्ट टाकलाय ते शुभम. काहीतरी यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. चांगल्याशी गोलंदाजी करतात हेमंत. एक अष्टपैलू खेळाडू आहे जितेशील संघाचा, परंतु थोडी जास्त चुकीमुळे पेनल्टीला सामोरे जायला लागलाय. पुन्हा हलक्या दंडोला फटका. रनआउटची संधी. स्वरात जात आहेत परंतु काही 100% एफर्ट देऊ शकत नाहीयेत. 5 चेंडू धावसंख्या झाली ती 6. शेवटचा एक चेंडू 1 टू गो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु पुन्हा एकदा रिव्ह्यू रेफर केला आहे. आताचा डिसिजन आहे नोट आउट. मित्रांनो जे डिसिजन आहे ते फायनल आहे. कोणत्याही प्रकारची हुद्दच घालू नका मित्रांनो. थर्ड अंपायर सुद्धा आहे इथे. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 6. नाम तो सुना होगा गली गली का बच्चा बाट्या. संतनगर मधलं एक मोठं नाव बाट्या. नाम तो सुना होगा गली गली का बच्चा. एक षटक संपल्यानंतर गणेशनगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. स्ट्राईक लागले ते जीतू दादा. गोलंदाज ते जितेश. जीतू वास जितेश. बघा कशी रीतीने फलंदाजी होते. कोणाला जीत मिळते. स्वीपचा शॉट डिक्लेअर झोन मध्ये सुपला शॉट ऐकला होता, परंतु आता स्वीपचा शॉट सुपला कोण मारत नाही. सुपला मारला फलंदाज बाद होईल, त्यामुळे सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतो जीतू दादा. पुन्हा स्वीपचा शॉट डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडू धावसंख्या झाली ती 8. काहीतरी यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय पिंट्या. काहीतरी कानमंत्र देतोय उज्ज्वल. हा एक खेळाडू आमच्या एरियातला असा आहे की कुठल्याही त्याला कुठेही ठेवा अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. 100% देतो. बघूया आता कशी रीतीने क्षेत्ररक्षण करतो. आताच मी उल्लेख केलेला सुपला शॉट नव्हता, परंतु बॅटला कट लागून कडी बाद होतोय जीतू. 80,000 के शूज है, 80,000 के. तेरा घर जाएंगे, तेरा घर इसमें चले जाएगा पूरा. शूज देख 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 देख. थँक यू डीजे, थँक यू. गाणं लागलेलं 80,000 का शूज, परंतु 50,000 रुपयाचं प्राइज आहे. आज त्या 50,000चा मानकरी कोण ठरतो पाहूया. पुन्हा संध्याकाळी आपल्याला कळणार आहे. तीन चेंडू धावसंख्या झाली ती 8. शेवटचे 3 चेंडू. आल्याच मोठा फटका मारला चेंडू सीमा रेषे पार. 4 धावेसाठी 4 धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होते ती 12. थँक्यू डीजे. कोण
आल्याला निशांतने आपली निशाणी दाखवली आहे फलंदाजी मधली. अतिशय लाऊड अपील होतीये परंतु पंचा अपील फेटाळत आहे शैलेश गौरव. कोणत्याही प्रकारचे यष्टीरक्षकाला रिस्पॉन्स देत नाहीयेत. अपील फेटाळून लावतायत. पुन्हा हलक्या त्याने टोलाला फटका. रनआउटची संधी. दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झाले गणेशनगर संघाची 13. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता गणेशनगर संघाला. चांगला असं कमबॅक करता आपल्या संघासाठी गणेशनगर एक चांगला असं ऑर्गनाइज केलं होतं गेल्या हप्त्यामध्ये गणेशनगर पिवळा चषक. आज तोच संघ इथे तुम्हाला खेळताना भेटतोय द डार्क किचन प्रीमियर लीग मध्ये. चांगली अशी गोलंदाजी करतोय निशी. मी मगाशीच उल्लेख केलेला एक अष्टपैलू खेळाडू आहे परंतु चांगली अशी गोलंदाजी करतोय. हलका हाताने टोळ्याला फटका. डिक्लेअर झोन मध्ये चशीला एक धावसंख्येत भर. धावसंख्येत पोहोचते ती 14. 2 चेंडू 14 धावा. 5 धावांची आवश्यकता गणेशनगर संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा बॅटला चिकट लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 15. 3 धावांची आवश्यकता गणेशनगर संघाला जिंकण्यासाठी. तीन बॉल. अतिशय खराब असं थ्रो आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चितेश यांच्या तोंडावरती अतिशय नाराजी. अशी ते खराब असं क्षेत्ररक्षण होते आपल्या संघाकडून. जितेश यांच्यावरती अतिशय तोंडावरती नाराजी. स्वतः कॅप्टन, स्वतः कर्णधार, स्वतः टीम मॅनेजर. अतिशय खराब असा परफॉर्मन्स त्यांच्या टीमचा होतोय. अतिशय चांगला असा कमबॅक. डॉट चेंडू फलंदाजाला काही समजलेला नाहीये. 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता आणि अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी परंतु संधी गमावलेली आहे. वैभव काय नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस उडलाय ना. एक धावांची आवश्यकता. छत्री फिल्डिंग क्लोज फिल्डिंग लावली आहे. ब्लॉकला चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. इश्क का मंजन घिसे है पिया पल पल ना माने है टिंकू जिया. थँक यू डीजे. आताच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेशनगर. आताच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेशनगर संघाचा शुभम. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहेत ते सनी दादा कांबळे. साईराज संघाचा एक आधारस्तंभ. सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात होत आहे. गणेशनगरच्या अतिरिक्त खेळाडू पाठवायचा मित्रांनो, नाही तर तुम्हाला पॅनेटीला ओमसाई मडलपाडा गोलंदाज ते मनोहर
अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण स्वतःला ती झोकून देत आहेत गोलंदाज ते मनोहर. दोन चेंडू धावसंख्या झाली ती 3. स्ट्राईकला इथे मितेश सावध पैठण घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. डिक्लेअर झोन मध्ये एक 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 धावेनी रनांचा असं मोठा असं डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी मितेश. आणि चेंडू सीमारेषे पार 4 धावेसाठी गॅपला भेदून जातोय. चेंडू सीमारेषे पार 4 नी धावसंख्या भर होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. 4 चेंडू 8 धावा. थँक्यू डीजे. शेवटचे 2 चेंडू सामना करेल ते मितेश जे चांगली अशी फलंदाजी करतोय. हलक्या हाताने टोलाला सेन्सिबल क्रिकेट. अतिशय एक मोठा फटका आल्यावरती सेन्सिबल क्रिकेट सिंगल वरती भर देतोय जास्तीत जास्त. एक षट संपल्यानंतर धावसंख्या झाली ती डोंगरबाळा संघाची 10. हॅलो 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 माहिती हॅलो 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 हे हॅलो हॅलो डोंगर हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो धावसंख्या झाली ती 4 चेंडू हॅलो चेक धावसंख्या झाली ती 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू सामना करेल ते उत्तम गोलंदाज ते साहिल आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करतात का पाहूया.
सन्मानजनक स्ट्रोक खेळतात आपल्या संघासाठी. उत्तम उत्तम आपल्या संघासाठी उत्तम फलंदाजी करतात का पाहूया. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. अतिशय धावता असं धावफलक ठेवलंय डोंगरपाड्या संघाने. गोलंदाज आले ते विघ्नेश. स्ट्राईकला ते उत्तम. बघूया उत्तम फलंदाजी करतात का आपल्या संघासाठी. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी होत नाही. रनआउटची संधी. स्ट्राईकला ते मितेश. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय ऑफ द दिशेला. दोन चेंडू धावसंख्या झाले 17. कोणाला मिळतो खतरा पाहूया. डॉट चेंडू अतिशय चांगला असं कमबॅक विघ्नेश यांच्याकडून. फुल टॉसचा चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप सुद्धा चांगलं. रिव्ह अतिशय खराब अशी फलंदाजी होते ओमसाई म्हणल पाडा दरम्यान. चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. मितेश यांच्या फलंदाजी मधून 4 धावा येत आहेत. धावसंख्या झाली ती 21. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 21. मितेश अतिशय खराब अशी फलंदाजी करतोय. चेंडू सीमारेषे पार धाडतोय आणि तंबूच्या दिशेला परततोय. मितेश यांची जागा धरून येतोय जयेश. नाव आहे जयेश. अर्नाळा गावातलं एक मोठं नाव जयेश घरत. डोंगरपाड्यामधलं एक आता नाव एक मोठं जयेश. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडू सामना केला ते जयेश. आलेला हलक्या हाताने टोळ्याला फटका. तीन षटक संपल्यानंतर डोंगरपाडा संघाची धावसंख्या झाली ती 22. गोलंदाज ते सतीश. शेवटचा षटक घेऊन येतात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येतात ते 36. सामना करेल ते जयेश.
एक हार्ड हिटर फलंदाज डोंगरवाडा संघातला. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल होतोय. गोलंदाज क्षेत्ररक्षण काहीतरी बदल करतोय. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी सतीश. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अपयशी येतोय. जयेश यांच्या फलंदाजीमधून सतीश अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने टोळवण्याचा प्रयत्न होता. झेलची सुद्धा संधी होती. यष्टीरक्षकाकडून चुकी होते. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. फलंदाज ते उत्तम. क्लीन बोर्ड फर्निचर उद्ध्वस्त गडी बाद तबुजाशीला परततोय. उत्तम काही उत्तम कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. उत्तम यांची जागा भरूनसाठी येतो ज्ञानेश. तीन चेंडू धावसंख्या झाली होती 24-24. आल्या आल्याच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतो. अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू पंचांना वामा करण्याची संधी. वाईट चेंडू धावसंख्येद्वार होते. ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. डोंगरवाडा संघाची शेवटचे तीन चेंडू. पुन्हा खराब अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सतीश तीन चेंडू धावसंख्या झाली ती 26. डोंगरपाडा संघाची. ब्लॉकला टाकलेला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण करतोय. फ्लाईन उडी मारून आपल्या संघाला 4 धावा वाचवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण ओमसाई मनलपाडा संघाकडून. स्ट्राईकला ते जयेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. पाच चेंडू धावसंख्या झाले ती डोंगरपाडा संघाची 28. शेवटचा चेंडू सामना करील ते जयेश. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषा पार जातोय आणि जयेश बाद होतोय. म्हणून पाडा या संघाला 29 धावांचं भलं मोठं असं आव्हान. बघूया कशा रीतीने ते पार पाडतात. थँक्यू डीजे. हॅलो 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 हे बंद कर. डोंगरपाडा टीम मीटिंग झाली असेल तर मित्रांनो क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 2 फलंदाज उतरलेत ओमसाई मनलपाडाचे.
सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकला ते ओमकार, नॉन स्ट्राईकला ते संग्राम, गोलंदाज ते ज्ञानेश. रंगतदाराचा सामना पाहूया. एक साइडला आहे ते ओमसाई मनोलपाडा, त्यांच्या अगेन्स्ट आहेत ते डोंगरपाडा. दोन्ही मोठे संघ, तुल्यपाल संघ. स्ट्राईकला ते ओमकार, नॉन स्ट्राईकला ते संग्राम, गोलंदाज ते ज्ञानेश. सामन्याला सुरुवात होत आहे. ओमसाई मनोलपाडाला जिंकण्यासाठी 28-29 धावांचं आव्हान. सामन्याला सुरुवात होत आहे. ओमसाई मनोलपाडाला जिंकण्यासाठी 29 धावांचं असं भलं मोठं असं आव्हान ठेवलंय डोंगरपाडा संघाने. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नॉन स्ट्रायकर कडून थोडीशी चुकी होतीये. चांगली अशी गोलंदाजी करतोय ज्ञानेश. अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, एक चेंडू चांगला तर पुढचा चेंडू वाईट चेंडू. खराब अशी गोलंदाजी संघासाठी ज्ञानेश मार्फत. पहिला चेंडू, दुसरा चेंडू हलक्या त्याने टोलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये संग्रामच्या दरम्यान. धावसंख्या झाली ती 4 चेंडू 5 धावा. याच्या पुढचा होणारा सामना गणेशनगर वर्सेस साईराज. दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉल जवळ संपर्क साधायचा आहे. गणेशनगरचा कर्णधार, साईराज संघाचा कर्णधार टॉस का बॉल जवळ संपर्क साधायचा आहे. नाणेफेकी करून घेण्यात येणार आहे. एक षटक संपल्यानंतर ओमसाई मनोलपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7, बिनबाद 7. साईराज संघाचा कर्णधार आलाय, गणेश नगरचा पण आलाय. नाणेफेकी करून घ्यायचे. या सामन्याचा नाणेफेक करून घेतील बगीराबाई. गोलंदाज ते भावेश, गोरसई मधलं एक मोठं नाव भावेश पवार. डोंगरपाडामध्ये आता एक नाव आहे भावेश. बघूया कशा रीतीने फलंदाजी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. जागा बंद मारण्याचा प्रयत्न नयन यांच्याकडून. खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू सीमारेषे पार जातोय. 4 धावांसाठी 4 ने धावसंख्येत भर होते. ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. एक मोठा फटका आल्यानंतर लाईक सावध पवित्रा घेऊन हलक्या त्याने टोलाला फटका ऑप्शनशीला डिक्लेअर झोन मध्ये. सेन्सिबल क्रिकेट. 2 चेंडू. धावसंख्या झाली ओमसाई मनोलपाडाची 12. दोन्ही फलंदाज अशी शांत पद्धतीने फलंदाजी करतायत. पुन्हा हलक्या त्याने टोलाला फटका. स्ट्राईक रोटेट करतात. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे त्याचं क्रिकेटचं लाईफलाईन सिंगल बरोबर जर का तुम्ही बाहेर नाही दिलं तर अतिशय खराब अशी फलंदाजी होईल आपल्या संघासाठी. आणि बॅकफुटला आपला संघ जाऊ शकतो पराभवाच्या दिशेला. चार चेंडू धावसंख्या झाली ती ओमसाई मनोलपाडा या संघाची 14. पुन्हा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. एकनी भर होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. शेवटचा चेंडू 1 टू गो. सामना खेळते संग्राम.
टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये संग्राम अतिशय चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. दोन षटक संपल्यानंतर ओमसाई मनोलपाड्याची धावसंख्या झाली ती 16 बिनबाद 16. डोले 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 डोले. गोलंदाज ते जयेश फलंदाजीमध्ये काही दमकम दाखवू नाही शकले. गोलंदाजीमध्ये बघूया कशा रीतीने गोलंदाजी करतात, कशा रीतीने फलंदाजाला रोखून ठेवतात जयेश. स्ट्राईकला ते संग्राम टॅपच्या साहाय्याने मारायला फटका ऑफच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये एकनी धावसंख्येत बरोबर होती. धावसंख्येत पद्धती 18 ओमसाई मनोलपाडा संघाची. पुन्हा ऑफच्या दिशेला टोलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये दोन्ही फलंदाज अतिशय सावध पवित्रा घेऊन फलंदाजी करतायत आपल्या संघाला. ऑफच्या दिशेला टोलेला फटका मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते. चार चेंडू धावसंख्या झाली ती 20. शेवटचे 2 चेंडू सामन्याकडे ती ओमकार. शेवटचा चेंडू 1 टू गो सामन्याकडे ते संग्राम. ब्लॉकला टाकलेला चेंडू सीमा रेषे पार 4 धावांसाठी अतिशय खराब असे क्षेत्ररक्षण होते डोंगरपाडा संघाकडून. थँक्यू. ओमसाई गोलंदाज ते उत्तम. ओमसाई मनोलपाड्याला जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती एकूण 25. गोलंदाज ते उत्तम आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विजयी श्री मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न टॅपच्या सहाय्याने चेंडू धारला जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी ओमसाई मनोलपाडा संघ विजयी होतोय. आता झाल्याचा मॅन ऑफ द मॅच ओमसाई मनोलपाडाचा सतीश. वैभव आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहे तो भूषण दादा.